नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSCIT मधील न्यू इरा सेशन 2024 मधील IT अवेअरनेस इरा मधील सेशन नंबर 23 पाहणार आहोत। सेशन नंबर 23 ओपन केल्यानंतर लॅबवर ओपन करा आणि टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट करून घ्या। त्यानंतर पुढे आहे सेल्फ पाथ लर्निंग, स्टार्ट करा त्याला। स्टार्ट करा। यामध्ये पहिला प्रश्न आहे, फाइल मेनू मधील इन्फो सेशन काय प्रोव्हाइड करते? याचे उत्तर आहे वर्कशीट प्रॉपर्टीज, पर्याय क्रमांक 1, सबमिट करा। नेक्स्ट, पुढील प्रश्न आहे, तुमचा मित्र MS एक्सेल वापरण्यासाठी नवीन आहे। फाइल सेव्ह करण्यासाठी खालीलपैकी कोणती शॉर्टकट की वापरली जाते हे ओळखण्यात त्याला मदत करा। याचे उत्तर आहे Ctrl+S, पर्याय क्रमांक 4, सबमिट। पुढील प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट वर्डच्या होम टॅब मधील फॉन्ट ग्रुपचे प्रायमरी फंक्शन काय आहे? याचे उत्तर आहे फॉन्ट प्रकार, आकार, रंग आणि स्टाईल यासह टेक्स्टचे स्वरूप नियंत्रित करणे, पर्याय क्रमांक 3, सबमिट। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते चिन्ह MS वर्ड मध्ये लेफ्ट अलाइन पर्यायाचे प्रतिनिधित्व करते ते ओळखा। लेफ्ट अलाइनमेंट कुठे सिलेक्ट केलंय? इथे केलेलं आहे, पर्याय क्रमांक 2, सबमिट। पुढील प्रश्न, MS वर्ड मधील होम टॅबच्या क्लिपबोर्ड ग्रुपवर उपलब्ध असलेले सर्व पर्याय ओळखा। याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सबमिट। येस, गो टू होम। नॉलेज चेकला क्लिक करा, स्टार्ट करा। खालीलपैकी कुठल्या पर्यायासाठी केनियोमा ॲटलाचा वापर केला जातो? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सबमिट। केनियोमा ॲटलास मधून भारत निवडा, पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 2 आहे। याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सबमिट। खालील डेटा मिळवण्यासाठी आपला सर्च क्रायटेरिया काय असावा? याचे उत्तर आहे इंडिया, इकॉनॉमी आणि GDP, सबमिट। त्यानंतर पुढचा प्रश्न, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 4 नंबर प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 5 नंबर प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 6 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 7 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्टडी म्युझिक ॲप, 8 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तारखेवर क्लिक करणे आणि इंटरव्ह्यूचे डिटेल एंटर करणे, 9 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि 10 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्टडी शेड्यूल प्लॅनर। SIM करा, एंड एक्झाम करा, कन्फर्म, ओके। पुढे डू इट युअर सेल्फ। दिलेल्या एक्सेल शीटमध्ये कोणतेही 2 रो सिलेक्ट करा। सिलेक्ट केलेल्या सेल मर्ज अँड अक्रॉस ऑप्शन वापरून मर्ज करण्यासाठी होम टॅब अलाइनमेंट ग्रुप याचा वापर करा। एक्सेल शीट ओपन होईपर्यंत वाट पहा। इथून स्क्रीन मोठी करा, 2 रो सिलेक्ट करा, कोणतेही 2 सांगितलेले आहे, कोणतेही 2 रो सिलेक्ट करा आणि पुढे मर्ज अँड अक्रॉस वापरायचे। इथं मर्ज अँड सेंटरवरती जायचं आहे आणि इथं आहे मर्ज अँड अक्रॉस, त्याच्यावरती क्लिक करा, ओके करा। मर्जमध्ये जायचं आहे आणि मर्ज अँड अक्रॉसला क्लिक करायचं आहे, ओके करा आणि प्रश्न सबमिट करा। पुढील प्रश्न आहे, दिलेल्या एक्सेल शीटमध्ये इंटरव्ह्यू इव्हॅल्युएशन शीट या टेक्स्टला स्टँडर्ड ऑरेंज फिल कलर अप्लाय करण्यासाठी होम टॅब, फॉन्ट ग्रुप, फिल कलर, मेनू आयटम याचा वापर करा। एक्सेल शीट ओपन होईपर्यंत वाट पहा। तसेच जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। जे शब्द सांगितले ते सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर इथं आहे फॉन्ट कलर, फॉन्ट कलरमध्ये जायचं आहे आणि प्रश्नात सांगितलेला आहे ऑरेंज कलर, इथे ऑरेंज कलर कुठे पहा आणि क्लिक करा। इथे सिलेक्शन, फॉन्ट कलर आणि ऑरेंज कलर, साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा।
ओके करा. पुढील प्रश्न दिलेल्या वर्कशीटमध्ये शीट नंबर 3 सिलेक्ट करा. सेल नंबर 10च्या खाली 3 सेल इन्सर्ट करण्यासाठी होम टॅब सेल्स ग्रुप इन्सर्ट याचा वापर करा. शीट ओपन होईपर्यंत थांबावं लागेल. कॅन्सल करू आपण, शीट ओपन नाही झाली. स्टार्ट. शीट नंबर 3 सिलेक्ट करा. शीट नंबर 3 सिलेक्ट करा. त्यानंतर काय सांगितलं बघा, B10च्या खाली सेल घ्यायचेत. B10 इथं आहे, B10 वरती क्लिक करा. नंतर होम टॅबमधला सेल्स ग्रुप वापरून इन्सर्ट वापरायचं आहे आणि इन्सर्ट सेलमध्ये जायचे. 3 सेल घ्यायच्या. बघा इन्सर्टमध्ये जाऊन सेल्स घ्यायच्यात. जेवढ्या सांगतील तेवढ्या घ्या. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. तीन नंबर शीट. B10च्या खाली क्लिक आणि इन्सर्ट सेल सबमिट करा. ओके. 2 आणि हे 3 सबमिट करा. पुढील प्रश्न आहे, दिलेले वर्कशीट तुमच्या डेस्कटॉपवर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर शीट नावाने सेव्ह करण्यासाठी फाईल टॅब सेव्ह ॲज याचा वापर करा. शीट ओपन होईपर्यंत वाट पहा, कुठेही क्लिक करू नका. फाईलला क्लिक करा, सेव्ह ॲजला क्लिक करा. इकडे डेस्कटॉपला क्लिक करा. इथे नाव टाईप करा. आणि सेव्हला क्लिक करा. फाईल आणि सेव्ह ॲज. प्रश्न सबमिट करा. ओके. PDF करायला सांगितली फाईल. फाईल आपोआप बंद झालेली आहे. कॅन्सल करू आपण. पुन्हा स्टार्ट करा. कॅन्सल करून ओके करा. फाईल ओपन नाही होते. कॅन्सल करून पुन्हा एकदा बघू, नाहीतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण.
कॅन्सल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण, लास्टला सोडवू ह्याला. 6वा प्रश्न. दिलेले एक्सेल वर्कबुक फॉन्ट ग्रुप वापरण्यासाठी होम टॅबवर जा. आता हेडिंग सेल B2 सिलेक्ट करा आणि नंतर फॉन्ट ऑप्शनवर क्लिक करा. फॉन्ट ग्रुपमधून एरियल सिलेक्ट करा. तर इथे दिलेले एक्सेल म्हणलेलं आहे. एक्सेल फाईल ओपन झाल्याशिवाय आपण हा प्रश्न नाही सोडवू शकत. ह्याला पण आपण कॅन्सल करून बघू. B2 सिलेक्ट करा. नंतर फॉन्ट ऑप्शनवरती क्लिक करा. एरियल फॉन्ट कुठे पहा, इथं आहे एरियल, त्याच्यावरती क्लिक करा. B2 सिलेक्ट, फॉन्ट आणि एरियल. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. प्रिंट करायला सांगितलेलं आहे. प्रिंट करण्यासाठी फाईल, प्रिंट ऑप्शन, कॉपीची संख्या निर्दिष्ट करा. आता इथे किती कॉपीज काढायच्या ते इथे सांगायचे आपल्याला. इथे आहेत कॉपीज. नंतर पेज सेटिंग कॉन्फिगर करण्यासाठी पेज सेटिंग कुठे पहा, इथं आहे पेज सेटअप, त्याच्यावरती क्लिक करा. पोर्ट्रेट, लँडस्केप जे काय असेल ते करा. ओके करा आणि प्रिंटवरती क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. फाईलला क्लिक करा. काय सांगितलेलं बघा, विद्यमान एक्सेल वर्कबुक डिटेल पाहण्यासाठी फाईल टॅबवर जा. इन्फो बटनावर क्लिक करा. आता डॉक्युमेंटच्या प्रॉपर्टीज तपासा. इन्फो बटनावरती क्लिक करा आणि डॉक्युमेंटच्या प्रॉपर्टीज आपल्याला चेक करायच्यात. इथं आहे शो ऑल प्रॉपर्टीजला क्लिक करा. हे आहे डॉक्युमेंटच्या प्रॉपर्टीज. सबमिट करा. हॉलिडे बजेट प्लॅनर्स हे टेम्पलेट आपल्याला तयार करायला सांगितलेलं आहे. फाईलमध्ये न्यू, इथे टेम्पलेट सर्च करायचं आहे. हॉलिडे बजेट प्लॅनर सर्च करा. इथे टेम्पलेट आलेलं आहे. क्लिक करा आणि इथे क्रिएटला क्लिक करा. त्यानंतर प्रश्न सबमिट करा. ओके. एका शीटमधील डेटा दुसऱ्या शीटमध्ये कॉपी करायला सांगितलेलं आहे या प्रश्नामध्ये. ही आहे पहिली शीट. डेटा कंट्रोल A करा, कंट्रोल C करा. इथून दुसरी शीट घ्या ब्लँक आणि इथे कंट्रोल V करा, म्हणजेच पेस्ट करा. सबमिट करा. आता हे आपण शॉर्टकटने केल्यामुळे झालं नाही आहे, त्याने होम टॅबमधून करायला सांगितलेलं आहे. शीट 1
सिलेक्ट करा. त्यानंतर इथे कॉपीला क्लिक करा. त्यानंतर शीट 2 प्लसवरून शीट घ्या आणि इथे पेस्टला क्लिक करा. सबमिट करा. आपला 5वा प्रश्न राहिलेला आहे. PDF एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल एक्सपोर्ट क्रिएट PDF XPS ऑप्शन याचा वापर करा. डॉक्युमेंट ओपन होईपर्यंत वाट पहा. फाईलवरती क्लिक करा. एक्सपोर्टला क्लिक करा. क्रिएट PDF ला क्लिक करा आणि इथे पब्लिशवरती क्लिक करा. एस करा. त्यानंतर प्रश्न सबमिट करा. ओके. SIM एंड एक्झाम कन्फर्म. ओके. प्रोसेस फुलिओ सोडवून घ्या. सिम्युलेशन क्वेश्चनवरती या. स्टार्ट करा. प्रश्न पहा. टेबलचे हेडिंग महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे टेबलमध्ये असलेल्या डेटाविषयी माहिती मिळते. आता निवडलेल्या हेडिंगला बाहेरची बॉर्डर थिक अशी अप्लाय करा. बॉर्डर द्यायची. इथं आहेत बॉर्डर. त्याच्यामध्ये थिक आउटसाइड बॉर्डरला क्लिक करा. प्रश्न आपोआप सबमिट होईल. PDF करायला सांगितलेले आहे. फाईल एक्सपोर्ट क्रिएट PDF पब्लिश. कन्फर्म करा. ओके. पुढे ही सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करा. पहिला प्रश्न. वायरलेस नेटवर्क कार्डमुळे कॉम्प्युटर हे केबल शिवाय कनेक्ट होऊ शकतात. बरोबर. सबमिट करा. नेटवर्क इंटरफेस कार्ड NIC हे नेशन अडॉप्टर कार्ड म्हणून देखील ओळखले जाते. चूक. कॉम्प्युटर नेटवर्कमुळे तुम्हाला डेटा प्रोग्राम हार्डवेअर शेअर करणे सोपे होते. बरोबर. आणि शेवटचा प्रश्न आहे. बहुतांश पर्सनल कॉम्प्युटर्समध्ये सिस्टीम बोर्डवर हे असल्याने वापरकर्त्यांना त्यांच्या सिस्टीमचा विस्तार करणे शक्य होते. याचं उत्तर आहे एक्सपान्शन स्लॉट्स. पर्याय क्रमांक 1. सबमिट. SIM एंड एक्झाम कन्फर्म. ओके. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 23 इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 24 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.